2014, 2019 आणि आता 2029 ची तयारी। एकेकाळी मोदींची सर्वात मोठी ताकद मानला जाणारा तरुण वर्ग आज त्याच तरुणांमध्ये अस्वस्थता वाढतेय का? पेपरफुटी, बेरोजगारी, भारतातील गैरव्यवहार या सगळ्यांमुळे भाजपच्या हक्काची वोट बँक हलतेय का की विरोधक मुद्द्याचं राजकारण करतायत? नेमकं काय आहे वास्तव पाहूयात सत्य भिडूच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना मोठी स्वप्न दाखवली। डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया तसंच मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे लाखो युवक भाजपाकडे वळाले। सोशल मीडियावर मोदींची लोकप्रियता शिखरावर होती। पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये भाजपला मोठा पाठिंबा मिळाला। 2019 मध्येही हे समीकरण कायम राहिलं आणि मोदींची प्रतिमा तरुणांचा नेता म्हणून अधिक मजबूत झाली। पण आता वातावरण बदलतंय। 2024 नंतर मात्र चित्र काहीसं वेगळं दिसू लागलं। नीट पेपर फुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, वाढती बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता या प्रश्नांमुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सरकारवर टीका करणाऱ्यांचं म्हणणं आहे की तरुणांच्या अपेक्षेप्रमाणे रोजगार निर्माण झाला नाही। तर सरकारचे समर्थक सांगतात की जागतिक आर्थिक परिस्थिती असून सुद्धा पायाभूत सुविधा, उद्योग आणि डिजिटल क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली। म्हणजेच मतं दोन बाजूंनी विभागलेली दिसतात। राजकीय विश्लेषकांच्या मते आजचा तरुण विकासासोबतच रोजगार, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि संधी यावर अधिक भर देतो। जर हे प्रश्न सुटले तर भाजप युवा नेता मतदारांचा विश्वास मिळवू शकतो। पण हे प्रश्न कायम राहिले तर विरोधी पक्षांना त्याचा राजकीय फायदा होणार नसल्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र अंतिम निर्णय नेहमीप्रमाणे मतदारांचाच असेल। तरुण वर्ग खरंच भाजपापासून दूर जातोय की सोशल मीडियावर तयार झालेलं हे एक वेगळंच चित्र आहे? याचं उत्तर आज कुणाकडे सुद्धा ठाम नाहीये। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 2029च्या निवडणुकीत रोजगार, शिक्षण आणि तरुणांचा प्रश्न हेच सर्वात मोठे राजकीय मुद्दे ठरणार आहेत। तुम्हाला काय वाटतं? तरुणांचा कल बदलतोय का? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच निर्भीड, निपक्ष, तथ्यांवर आधारित स्पेशल रिपोर्टसाठी सत्य भिडू यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामला फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। म्हणजेच प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। पाहत रहा सत्य भिडू।